शौचालय बनवताना त्याचे गडर असणे आवश्यक असते, परंतु बिना गडरचे शौचालय बनवण्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुखपूर बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघडकीस आला आहे। सदर शौचालयाचे बांधकाम हे मुख्याध्यापक असलेल्या कंत्राटदारानेच केले असल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुखपूर येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना प्रसाधन स्वच्छतेची सोय व्हावी म्हणून स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत जवळपास 2,10,000 तसेच ग्रामपंचायत 15 वित्त आयोग निधी अंतर्गत जवळपास 90,000 असे एकूण 3 लाख रुपयांचे नवीन शौचालय बांधण्यासाठी कंत्राटदार इंजिनियर पूजा चौधरी यांना कंत्राट देण्यात आले। सदर बांधकामाचे सर्व काम मुख्याध्यापक रघु चौधरी हेच करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। सदर कंत्राटदाराने शाळेतील जुन्या शौचालयाला रंगरंगोटी करून नवीन बांधकाम दाखविण्यात आले। एवढेच नव्हे तर सदर शौचालयाला गडरच नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। सदर प्रकरणाची तक्रार ग्रामपंचायत बोरगाव प्रशासनाने सुद्धा गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या कंत्राटदार मुख्याध्यापकावर जिल्हा शिक्षण विभाग कारवाई करेल का याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। मी लिंगराज ईश्वरदास मेश्राम, माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद गोंदियावरून सुखपूर शाळेला शौचालयाचे काम मंजूर झालेलं आहे। ह्या कामाचे ठेकेदार म्हणून आमचे कुराडी शाळेचे हेडमास्टर साहेब रघुजी चौधरी गुरुजी हे इथं काम पाहण्याकरता येतात कधी कधी, आणि हा काम पूर्ण फाउंडेशन हे टँक वगैरे काही न बनवता त्यांनी हे काम पूर्ण करण्याचे काम केले आहे। तरी पण ह्या कामांना आम्ही रोखून सगळ्यांनी ह्या कामाची चांगली चौकशी होऊन सगळ्यांनी त्यांचा पेमेंट वगैरे बिल वगैरे थांबवण्यात यावा अशी आमची विनंती आहे। हे नाव लोकराज मुकाजी उईके, राहणार सुखपूर। ही प्राथमिक शाळा सुखपूर आहे। तिथं संडास 3 लाखाच्या अंदाजे 3 लाख रुपयाची संडास सँक्शन झालेली आहे, परंतु हे पुराणीच संडास असून सगळ्यांनी हा इथपर्यंत पुन्हा जुनाच काम आहे। फक्त वरती दिवाल उठवला ठेकेदारना आणि मागे सीटा लावून सगळ्यांनी त्यानं मग याच्यावर मग नवीन प्लास्टर केला आणि हा गड पूर्णच आहे। येतं काहीच नाही येतं, हा लिपापोती केला वरतून फक्त, नाही तर पाईपलाईन बरोबर टाकलेली नाही आहे, म्हणून हे रद्द करण्यात यावी ना पुन्हा नवीन बनवण्यात यावी। एस्टिमेट त्या काम करून राहिला काम रघुजी गुरुजी हेडमास्टर ते कुराडी शाळेचे आहेत मास्टर, त्यांना हा ठेका आहे, ते ठेकेदारी करतात आहे। यांना प्लास्टर झाला दुसऱ्या दिवशी पाणी पण नाही मारला ना, त्याच्यावर पुन्हा पुसून टाकलाय आणि आतमध्ये त्या संडास रूम मध्ये पण टाईल्स नाही लावला त्यांना ना, चुना मारून टाकला, प्लास्टर केला ना, मागेच प्लास्टर झालं दुसऱ्या दिवशी नाही आता चुना पेंटिंग करून टाकला त्यांना। मग ते किती चांगली मजबूत राहिले प्लास्टर, तिथं मागेच उकडणार आहे। एक ना रेती जो आणला तर पूर्ण त्या रेतीमध्ये माती आहे। माझे पूर्ण नाव राहुल इस्राम पटले आहे, मी सुखपूरचा राहणार आहोत। आपल्या गावाला 3 लाखाची निधी आलती संडास बांधण्याकरिता, तर ह्या निधीला फालतू जागी यूज केलेला आहे। ह्या जो संडास बाथरूम बनवण्यात आला आहे तर प्रॉपरली बनवण्यात नाही आला, पुराणाच बांधकाम दाखवून त्याला चुना मारून नवीन बांधकाम दाखवण्यात आला। आणि जो ह्या शाळेला चिमुकले विद्यार्थी येतात आणि उद्या चालून हा जो बांधकाम आहे जर पडला किंवा जसं काही दुर्घटना घडली तर याला जिम्मेदार कोण? शासन जिम्मेदार किंवा जो ज्यांच्या थ्रू बांधण्यात आला ते जिम्मेदार? हा आमचा फक्त प्रश्न आहे। ह्या बांधकामाला आपला विरोध आहे। हा एक बांधकाम प्रॉपरली झालेलं नाही।